शेतकरी निसर्गाने पूर्णपणाने कोपला। या वर्षात कधी नाही ते शेतकऱ्यांनी 3 वेळेस अतिवृष्टी सहन केली। कापूस काढताना जर मुसळधार पाऊस येत असेल तर अशी परिस्थिती कधी झाली नव्हती। शेवटी एकमेव या जगाच्या पाठीवर अशी एक शेतकऱ्याची जात आहे जी उघड्या आभाळाखाली आपला व्यवसाय करते आणि ज्यावेळेस निसर्ग कोपतो त्यावेळेस पहिला हानी ही शेतकऱ्याच्या जातीला पोहोचते। कापूस खरेदी केंद्राच्या बाबतीमध्ये आता तर कापसाच्या बाबतीत एक वेगळा निर्णय करावा लागणार आहे, कारण वेचणीला आलेला कापूस पूर्ण भिजलाय, आता ते कुठं घालायचा? तुम्हीच वाती झाल्या म्हणल्यात, आता ते काही पाण्यात भिजलेल्या वाती जळणार सुद्धा नाही। खरं तर मी गांधी साहेबांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी पहिल्यांदा परळी तालुक्यातील या सिरसाळा भागात कृषीकुल जीबीटी सेंटर या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी अति भव्य आणि अद्भुत उभा केला। येणाऱ्या 7 तारखेला या कृषीकुलवर देशाचे आदरणीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान साहेब परळीत दुसऱ्यांदा येणार आहेत। आदरणीय मुख्यमंत्री मोदयांनी सुद्धा यायचं कबूल केलेलं आहे। आमच्या सर्वांसाठीच, फक्त हा कार्यक्रम जीबीटी गुरुकुलचा नाही तर हा कार्यक्रम या भागातील प्रत्येक शेतकऱ्याचा कार्यक्रम आहे। देशाच्या कृषी विभागाचं लक्ष या सेंटरकडे लागलं पाहिजे की बघा असे सेंटर सुद्धा आहे जे निस्वार्थपणे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करतात। माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे, आज इथं आलो, हे पाहिलं, पूर्ण पाहता आलं नाही कारण परत मला मुंबईला जायचं आहे। आज कृषीकुल या ठिकाणी परळी मतदारसंघाचे आमदार धनंजयजी मुंडे साहेब या ठिकाणी आलेले आहेत। 7 तारखेला जो कृषी मेळावा होणार आहे त्या मेळाव्याला केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान साहेब या ठिकाणी येणार आहेत। ते दुसऱ्यांदा परळी तालुक्यामध्ये येत आहेत। पहिल्यांदाही ते शेतकरी मेळाव्याच्या अनुषंगानेच या ठिकाणी आलेले होते, आता शेतकरी मेळाव्याच्या अनुषंगाने दुसऱ्यांदा या ठिकाणी जे शेतकऱ्यांसाठी हे प्रशिक्षण केंद्र बनलेलं आहे, एकंदरीत शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी तुम्ही या ठिकाणी विजिट दिली, काय वाटतं? खरं तर मी गांधी साहेबांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी पहिल्यांदा परळी तालुक्यातील या सिरसाळा भागात कृषीकुल जीबीटी सेंटर या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी अति भव्य आणि अद्भुत उभा केला। त्यामुळं या भागातल्या शेतकऱ्यांचं जीवनमान नक्कीच उंचवणार आहे आणि शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुद्धा फार सुधारणार आहे। येणाऱ्या 7 तारखेला या कृषीकुलवर देशाचे आदरणीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान साहेब परळीत दुसऱ्यांदा येणार आहेत। आदरणीय मुख्यमंत्री मोदयांनी सुद्धा यायचं कबूल केलेलं आहे। त्यामुळं आमच्या सर्वांसाठीच, फक्त हा कार्यक्रम जीबीटी गुरुकुलचा नाही तर हा कार्यक्रम या भागातील प्रत्येक शेतकऱ्याचा कार्यक्रम आहे। कारण शेवटी ही जीबीटी गुरु कृषीकुल हे शेतकऱ्यांसाठी मोफत काम करतात। त्यामुळं हा कार्यक्रम यापूर्वीच्या कार्यक्रमापेक्षाही भव्य झाला पाहिजे आणि देशाच्या कृषी विभागाचं लक्ष या सेंटरकडे लागलं पाहिजे की बघा असे सेंटर सुद्धा आहे जे निस्वार्थपणे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करतात आणि या सेंटरच्या माध्यमातून केंद्र सरकारने, राज्य सरकारने अनेक योजना सुद्धा राबवल्या पाहिजेत। त्यामुळं माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे, आज इथं आलो, हे पाहिलं, पूर्ण पाहता आलं नाही कारण परत मला मुंबईला जायचं आहे, पण निश्चितच मी 6 तारखेला पूर्ण दिवसभर इथं थांबणार आहे। कार्यक्रमाची पूर्वतयारी सुद्धा पाहिजे आहे आणि एकंदर आणखीन काय काय फायदे, आता तर भरपूर फायदे या ठिकाणी शेतकऱ्याला दिले जातात, मोफत दिले जातात, आणखीन काय देऊ शकतो, आणखीन आपण ॲडिशन काय करू शकतो, आपलं योगदान यामध्ये काय देऊ शकतो, याची सुद्धा चर्चा आम्ही मयंक साहेबांशी करून त्या ठिकाणी निर्णय घेणार आहोत। एकंदरीत त्या दिवशी जो संवाद मेळावा असणार आहे तर शेतकऱ्यांना तुम्ही काय आवाहन करणार? या परिसरातील जे शेतकरी, आत्ताची मानसिकता शेतकऱ्यांची फार वेगळी आहे। शेतकरी निसर्गाने पूर्णपणाने कोपला। या वर्षात कधी नाही ते शेतकऱ्यांनी 3 वेळेस अतिवृष्टी सहन केली, अशी इतिहासात नाही। म्हणजे ऑगस्टला झाली, सप्टेंबरला झाली, दिवाळीनंतर झाली।
कापूस काढताना जर मुसळधार पाऊस येत असेल तर अशी परिस्थिती कधी झाली नव्हती. त्यामुळे शेतकरी पूर्णपणानं आत्ता मनाने खचलाय, कारण तोंडचा घास त्याचा गेलाय. आणि अशा परिस्थितीत ज्यावेळेस संवाद होईल, आता त्या संवादात स्वाभाविक आहे की शेतकऱ्यांच्या अपेक्षा सरकारकडनं फार मोठ्या असतील. मग त्या अपेक्षा वेगवेगळ्या असतील, मग कर्जमाफीच्या असतील, आणखीन काही अनुदान देण्याच्या संबंधित असतील. ह्या स्तरावरती एक भावना असू शकते शेतकऱ्यांची, जी आहेच खरंच. दुसऱ्या स्तरावर की बाबा तुम्ही जी काही मदत आतापर्यंत सरकारने केली, अतिवृष्टीची केली, मदत पुनर्वसनमधून केली, ही मदत आम्हाला अपुरी आहे, ही सुद्धा एक भावना आहे. तर ती सुद्धा वाढवली पाहिजे. शेवटी एकमेव या जगाच्या पाठीवर अशी एक शेतकऱ्याची जात आहे जी उघड्या आभाळाखाली आपला व्यवसाय करते. आणि ज्यावेळेस निसर्ग कोपतो त्यावेळेस पहिला हानी ही शेतकऱ्याच्या जातीला पोचते. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी जेवढं काही कराल तेवढं कमीच आहे. आणि हेच आता जीबीटी सेंटर आहे हे त्यासाठीच आहेत की जरी अशी संकट आली तरी आपण शेतकऱ्यांना उभं करू शकतो. शेवटचा प्रश्न, सध्या तुम्ही सरकारमध्ये आहात, शेतकऱ्यांसाठी जे सोयाबीन खरेदी केंद्र आहेत, कापूस खरेदी केंद्र आहेत, अजूनही सुरू झाले नाहीत. शेतकऱ्यांचा आता कापूस वेचणी सुरू होतं, पण त्यात पाऊस आला आणि ती कापूस वेचताना सुद्धा आज त्या कापसाच्या वाती झालेत. त्या शेतकरी खरेदी केंद्रासाठी तुम्ही सरकारशी काय चर्चा करता? ऑलरेडी सोयाबीन खरेदी केंद्र काही ठिकाणी चालू झालेत, काही ठिकाणी चालू होत आहेत, काही ठिकाणी चालू होणार आहेत. कापूस खरेदी केंद्राच्या बाबतीमध्ये आत्ता तर कापसाच्या बाबतीत एक वेगळा निर्णय करावा लागणार आहे, कारण वेचणीला आलेला कापूस पूर्ण भिजलाय. आता ते कुठं घालायचा? तुम्हीच वाती झाल्या म्हणल्यात, आता ते काही पाण्यात भिजलेल्या वाती जळणार सुद्धा नाहीत. त्यामुळं त्या बाबतीत सरकारने वेगळा विचार करावा ही मागणी मी नक्कीच करणार आहे. धन्यवाद. खंडित पाहायला